तर आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी आर नुसार देणार की नव्यानं जी आर काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत. त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही. याने 1 रुपये पीक विम्याचा सोंग केला, तो कॅन्सल करून टाकला, तो रद्द केला. शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले. त्यातले जे ट्रिगर आहे त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही. अतिवृष्टी म्हणजे कशात येते? मग शेतकऱ्याला काय मिळणार? हे नव्यानं 5 ट्रिगर दिले, त्यामध्ये तर शेतकरीला पीक विम्याचा फायदाच होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याच्या खिशातून त्या पीक विमा कंपन्याला पैसे पण भरून घेतले. पण इतका नतभ्रष्टपणा मला पाहिलं नाही मी. मुळात काय होतं की तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितलं पहिल्यांदा कर्जमाफी द्या. शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल. अन्यथा पूर्ण खरीपाचं पीक, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत. ढगफुटी, रोज पाणी आणि 16 ऑक्टोबरपर्यंत पाऊस दाखवतोय. 16 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे हे जर झालं तर महाराष्ट्रातला शेतकरी वाचणारच नाही. त्यामुळं सर्व कामं गुंडाळा, काय ते समृद्धी हे ते आणि सगळं करून सोडून शेतकऱ्यांना मदत करा, तरच हा शेतकरी वाचू शकेल असं आमचं सरकारला आव्हान.